ओ श्री कृष्ण परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवत गीता अथ नवमोऽध्यायः। राजविद्या राजगुह्य योगः। राजविद्या राजगुह्य योगाची प्रस्तावना। विज्ञान सहित ज्ञानाच्या संदर्भात 7व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे। तो प्रतिपादन सांगत असताना ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, आधियज्ञ, मरण या विषयांचे कथन केलेले आहे। उपरोक्त विषयांच्या संदर्भात अर्जुनाने विशेषत्वाने जाणून घेण्याच्या सोयीच्छेने प्रश्न विचारले आहेत। तेव्हा भगवान 8व्या अध्यायाचा आरंभ करतात। त्याच अध्यायाच्या 3ऱ्या व 4थ्या श्लोकात संक्षिप्त रूपाने 6 प्रश्नांची समाधानकारक उपाययोजना सांगून 7वा प्रश्न जो मृत्यूशी निगडित आहे त्या संबंधी 8व्या अध्यायाच्या अंती उपदेश केला आहे। ज्या साधनेद्वारा मृत्यूनंतर ईश्वराची प्राप्ती होते त्यांचे वर्णन केले आहे। ज्या ज्ञानाने देहात राहून सुद्धा ईश्वराशी एकरूप होऊ शकतो त्या परमज्ञानाचा उपदेश या 9व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने केला आहे। व या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत ईश्वर व जगताविषयी, 11व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत मानव, प्रकृती व भक्तीविषयी, 14व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत ज्ञानाने प्रकाशमय झालेली भक्ती व ज्ञानहीन भक्ती संबंधी, 26व्या श्लोकापासून 34व्या श्लोकापर्यंत भक्तीचा महिमा सांगितला आहे। हरि ओम तत्सत।